नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। घरात जर भाजीला काहीच नसेल तर आज आम्ही बनवणार आहे सगळ्यात झटपट बनणारी मारकळी मटण, म्हणजे तुम्ही म्हणत असाल त्याला न्यूट्रेल आणि सोयाबीन पण म्हणतात याला। ही आज आम्ही भाजी बनवणार आहे। अगदी झटपट होणारी आणि कोणताही मसाला न वापरता ही भाजी आम्ही आज करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने साधी भाजी, म्हणजे कोणताही आम्ही यात मसाला वापरणार नाही, फक्त ही भाजी आणि घरगुती काय कांदा चटणी मीठ वगैरे असेल हेच, बाकी काही घालणार नाही आहे। हां, चला तर मग बनवू भाजी। पातेलं ठेवले मी गॅसवरती, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सोयाबीन गरम पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत। हे गरम झाल्यानंतर आपण गॅसवरती उतरून ते झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं। आता पाणी तापलेलं आहे, हे आता आपण गॅस बंद करून 10 मिनिटे असं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे। सोयाबीन भिजत घालून आता 10 मिनिटं झालेले आहे आणि हे चांगलं भिजलेलं आहे। हे पहा, एकदम मऊ झालेलं आहे। हे आता गरम पाण्यातून काढून हे असं पिळून काढायचं आहे। हे सोयाबीन छोटा आहे, मोठ्यातलं घेतलेलं नाही, लहान मधलं आहे। ह्याच्यामधलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे। तोपर्यंत इकडे गॅसवरती तेल कडक ठेवले, तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे अर्धा चमचा घालायचा आहे। अर्धा चमचा जिरे, मोहरी अर्धा चमचा, तमालपत्र एक पान घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेले 2 कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। मी इकडे सोयाबीन चांगलं पिळून घेतलेलं आहे। इथं आम्ही लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यावर बारीक केलेल्या आहेत। टोमॅटो कांदा मस्तपैकी भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्याला ब्राऊन कलर आलेला आहे। आता मी यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ घालणार आहे, त्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते। तुम्ही करून नक्की पहा। बेसनच्या पिठामुळे कोणत्याही मसाला न वापरता बेसनचं जर पीठ वापरलं तर भाजीला एक वेगळीच चव येते। अर्धा चमचा हळद, लाल तिखट चवीनुसार, तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। इथे मी 1 चमचा दही घातलेला आहे, त्यामुळे भाजीला असा फ्लेवर येतो। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे सगळे एकजीव होतं। आता मी ह्यामध्ये मारकळी मटण घालणार आहे आणि मस्तपैकी असे हलवून घेणार आहे। छान असं मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मीठ घालणार आहे, चवीनुसार मीठ, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। आणि असं मस्तपैकी असं परतून घ्यावे।
थोडंसं पाणी शिंपडून त्यावर झाकून ठेवावे. 10 मिनटं जरा भाजी वाफवू द्यावे. आम्ही दोघी जावानी ही सोयाबीनची भाजी बनवली आहे, ती तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.